नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी चौथा चॅप्टर फायनान्शियल प्लॅनिंग हा बघत आहोत। खरं तर फायनान्शियल प्लॅनिंग हा जो भाग आहे हा अतिशय सोपा भाग आहे। मी तुम्हाला एक एक भाग मागच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला एक एक एक्सरसाइज मध्ये ज्या टर्मिनॉलॉजी आहेत त्या टर्मिनॉलॉजी कशा वापरायच्या त्या प्रॅक्टिस सेटमध्ये ते तुम्हाला मी सांगितलं। पहिला भाग अतिशय याचा सोपा होता, नेमका जीएसटीच्याच वरती हा भाग फिरतो। जीएसटी नेमकं काय असतं, जीएसटीचे कोणते पार्ट असतात, सीजीएसटी असेल, एसजीएसटी असेल। जीएसटी जर 10 रुपये मिळाला तर सीजीएसटी 5 जातो, त्याच्यानंतर एसजीएसटी 5 जातो। हा सर्व भाग मी तुम्हाला समजून सांगितला। त्याच्यानंतर इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स हा काय प्रकार असतो हे पण तुम्हाला अगदी उदाहरणादाखल मी तुम्हाला सांगितलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर आता आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे। त्याच्यामध्ये आपल्याला प्रॅक्टिस सेट 4.3 हा भाग आपण बघणार आहोत। आता प्रॅक्टिस सेट 4.3 बघत असताना मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू हे दोन कॉन्सेप्ट या ठिकाणी येणार आहेत। मी तुम्हाला अगदी 2 मिनिटांमध्ये हे दोन कॉन्सेप्ट नेमके काय आहेत आणि त्याचा वापर आपल्याला प्रश्न सोडवताना कसा करायचा आहे हा भाग आपण बघूया। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी बघूयात। या ठिकाणी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, दोन प्रकारचे भाग आहेत। एक पहिला आहे मार्केट व्हॅल्यू एमव्ही आणि दुसरा आहे तो म्हणजे एफव्ही। आता फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू हा मुद्दा मूळ काय असतो तर शेअर नावाचा प्रकार असतो। पहा, तुम्हाला शेअर माहिती आहे सर्वांना, शेअर नावाचा प्रकार असतो। म्हणजे मी एका कंपनीचा मालक आहे आणि तर मला त्या कंपनीमध्ये वेगवेगळी लोक घ्यायची, त्यांची इन्व्हेस्टमेंट घ्यायची। आता सपोज मी काय केलं, 100 लोकांना सांगितलं की बाबांनो, माझी कंपनी आहे, वर्षाला काहीतरी 10,000 रुपये 20,000 रुपये प्रॉफिट कमवते, तुम्ही सर्वांनी तुमचे इथे पैसे लावा, आपण अजून जास्त प्रॉफिट कमवूयात आणि सर्वांनी अशा पद्धतीनं आपण मिळून त्या ठिकाणी आपला हे जो आहे प्रॉफिट आहे तो घेऊयात। मग तिथे डिव्हिडंड नावाचा पण एक प्रकार असतो। मी तुम्हाला ते सांगणारच आहे की कशा पद्धतीने डिव्हिडंड त्या ठिकाणी निघत असतो। आता थोडक्यात हा शेअर मार्केट म्हणजे सर्वांना माहिती असेल, शेअर म्हणजे काय तर माझा हिस्सा असणं। आता सपोज मी माझ्या घरामध्ये आहे आणि आम्ही तिघजण भाऊ आहोत, मी माझ्या घरचा एक सदस्य आहे आणि आमच्या तिघां भावामध्ये 9 एकर शेती आहे। तर माझा शेअर किती राहिला बेटा, 3 एकरचा राहिला का नाही, 3 तिघा भावांची 3 एकर। तर अशाच पद्धतीनं शेअर नावाचा प्रकार असतो। ठीक आहे, तर इथे तुम्हाला एमव्ही आणि एफव्ही म्हणजेच मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू हे दोन कॉन्सेप्ट पाहायला मिळतील। आता एफव्ही म्हणजे काय असतं तर ही एफव्ही म्हणजे फेस व्हॅल्यू असते, लक्षात ठेवा, एफव्ही म्हणजे फेस व्हॅल्यू असते। आता सपोज एखादं हे धरूयात आपण, एखादी एक सर्टिफिकेट आहे शेअरचं, त्या सर्टिफिकेटवर जी किंमत आहे बेटा, त्या सर्टिफिकेटवर जी किंमत आहे त्याला आपण एफव्ही म्हणतो। मीनची ती एक जस्ट नॉमिनल किंमत असते। एफव्ही म्हणजे एक नॉमिनल किंमत असते। ठीक आहे, त्या सर्टिफिकेटवरची किंमत असते, त्याला नॉमिनल किंमत म्हणतो, एवढंच लक्षात ठेवा। एफव्ही म्हणजे एक फेस व्हॅल्यू असते, त्या ठिकाणी फक्त ती नॉमिनल किंमत असते। रिअल कुठं असतं, एमव्ही, ज्याला आपण काय म्हणतो मार्केट व्हॅल्यू। आता ज्या पद्धतीनं तुम्ही मार्केटमध्ये आता सपोज एखादा शेअर आहे, माझी रिलायन्स कंपनी आहे, मी रिलायन्सच्या कंपनीचा अंबानी आहे, ठीक आहे, मलाच धरा अंबानी। तर पोरो माझी कंपनी आहे आणि माझ्या रिलायन्स कंपनीचे शेअर तुम्हाला द्यायचे आहेत। एक शेअर आहे 100 रुपयाला, ही 100 रुपयाची किंमत असते बेटा, त्याला म्हणतो आपण एमव्ही, मार्केट व्हॅल्यू। ज्या मार्केट व्हॅल्यूनं मी ते शेअर विकत घेतो आणि सोल्ड पण करतो, म्हणजे परचेस पण करतो आणि सोल्ड पण करतो बेटा, त्याला काय म्हणतात, एमव्ही म्हणतात। ठीक आहे, तर प्रॅक्टिस सेट 4.3 मध्ये एफव्ही आणि एमव्ही या दोन गोष्टींचा वापर करायचा आहे। फेस व्हॅल्यू फक्त लक्षात ठेवा एक नॉमिनल व्हॅल्यू असते बेटा, फेस व्हॅल्यू म्हणजे एक नॉमिनल व्हॅल्यू असते, लक्षात येते। आणि एमव्ही म्हणजे मार्केट व्हॅल्यू असते, ज्या प्रकारे ज्या किमतीला शेअर विकत घेतो आपण आणि सोल्ड पण करतो, परचेस पण करतो आणि सोल्ड पण करतो। लक्षात येतं विद्यार्थी मित्रांनो, एमव्ही आणि एफव्ही डोक्यात जेवढं गेलंय तेवढं लक्षात ठेवा। तुम्हाला ऍक्च्युअली कसं आहे माहितीये का, फायनान्शियल प्लॅनिंग हा टॉपिक लगेच नाही कळणार आहे। तुम्हाला एक एक्झाम्पल झालं की पोरं काय म्हणतात, सर याच्यात थोडंसं हे आहे, तर पोरं तसं करू नका। तुम्ही सगळी प्रॅक्टिस सेट बघायची, सगळी प्रॅक्टिस सेट व्यवस्थित सोडवायची आणि त्यानंतर परत तुम्ही प्रॅक्टिस सेट सोडवायची। मी 100% तुम्हाला गॅरंटी देईन की तुम्हाला ती प्रॅक्टिस सेट न बघता जमेल, न बघता तुम्ही सर्व एक्सप्लेनेशन कराल, तुम्हाला प्रॅक्टिस ती होऊन जाईल। केवळ तुम्हाला थोडेसे पेशन्स ठेवणं ह्या टॉपिक पुरतं गरजेचं आहे। इथे नवीन टर्मिनॉलॉजी आहेत, बऱ्याच मुलांना जीएसटी माहिती नव्हता, एसजीजीएसटी माहिती नव्हता, तर हा सर्व प्रकार मी तुम्हाला सांगितलेलाच आहे। त्यामुळे घाबरू नका, एक एक भाग मी तुम्हाला सांगतच आहे। एक आता याच्या पुढची प्रॅक्टिस सेट 4.
4.3 आपण चालू करूयात आणि मग आपण एक एक एक्झाम्पल त्याचं सोल्युशन सर्व घेत आपण हा एक्सरसाइज कंप्लीट करूयात. चला तर रेडी राहा सर्वांनी विद्यार्थी मित्रांनो. आपण आपला प्रॅक्टिस सेट या ठिकाणी चालू करूयात बेटा. पहिला प्रश्न या ठिकाणी आहे प्रॅक्टिस सेट 4.3 चा. कंप्लीट द फॉलोइंग टेबल बाय रायटिंग सुटेबल नंबर्स अँड वर्ड्स. हा एक टेबल दिलेला आहे बेटा. या ठिकाणी एक टेबल दिलेला आहे, हा टेबल दिलेला आहे आणि हा या ठिकाणी कंप्लीट करायचा आहे. काय कंप्लीट करायचं आहे बघा. FV 100 आहे आणि शेअर इज ॲट पार दिलं इथं, बरोबर आहे. शेअर इज ॲट पार आणि MV किती असेल कधी पण लक्षात घ्या या ठिकाणी. हा पहिला प्रश्न जो दिलाय, पहिल्या प्रश्नाचा आन्सर आहे MV इज इक्वल टू 100. म्हणजे इथं किती येणार आहे, MV इज इक्वल टू 100. कधी लक्षात घ्या, हा जो मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो 100, बरोबर आहे. हा जो मुद्दा आहे या ठिकाणी 100 लक्षात घ्या. इथं हा जो या ठिकाणी इथं 100 दिलाय, हा जो इथं मी 100 लिहिला आता, तर हा 100 कधी कसा काय लिहिला, ज्या वेळेला FV 100 असतो आणि ॲज अ पारला असतो, शेअर इज ॲट पारला असतो, त्यावेळेस MV पण सेम असतो. ठीक आहे, MV पण FV एवढा असतो. पोरांनो, हा पार शब्द ज्या वेळेस येईल, शेअर इज ॲट पार आणि FV जेवढा असेल, पार जर शब्द आला तर MV कधी पण लक्षात घ्यायचं, MV देखील 100 असतो. मी पहिलं एक्झाम्पल इथं सोडून दाखवलं. MV इज इक्वल टू ₹100 केलं, इथं ₹100. हे जेवढं असतं FV तेवढंच MV असतं ज्यावेळेस हा पार शब्द या ठिकाणी येतो. आता त्याच्यानंतर इथे तुम्हाला काय दिले, FV काढायचे. हे बघा, हे FV काढायचे. तर FV कसं करणार बेटा, MV मायनस प्रीमियम करायचं. MV मायनस प्रीमियम करायचं. बघा, MV मायनस प्रीमियम, MV मायनस प्रीमियम. MV किती आहे बेटा, मार्केट व्हॅल्यू 575. प्रीमियम किती आहे, 500. म्हणून या ठिकाणी FV किती आला, या ठिकाणी 75. कधीही लक्षात घ्या, फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम, फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम, बरोबर आहे. काय होतो, MV होतो. MV मायनस प्रीमियम, MV मायनस प्रीमियम म्हणजे मार्केट व्हॅल्यू मधून जर प्रीमियम बाजूला काढला, तर आपल्याला फेस व्हॅल्यू मिळते. मग या ठिकाणी FV मिळतोय. मार्केट व्हॅल्यू मधून 575 मधून प्रीमियम 500 काढा, काय येतो या ठिकाणी 75 राहतो. कळलं. आणि इथं पार असल्यानंतर इथं जे आहे तेच इथं द्यायचंय. कळला पहिला आणि दुसरा प्रश्न बेटा. हे 75 आलं, हे 100 आलं. पुढे काय रे बेटा, पुढे काय या ठिकाणी, पुढे काय बघा या ठिकाणी, पुढे आहे या ठिकाणी. आता इथे काय बघा, हा FV 10 रुपये आहे आणि MV 5 रुपये आहे. मग या ठिकाणी आपण म्हणू शकतो का, फेस व्हॅल्यू MV पेक्षा जास्त आहे. MV पेक्षा फेस व्हॅल्यू जास्त आहे. जेवढं जास्त आहे तिकडे हे थोबाड असं मोठं करायचं, ह्याचं, बरोबर आहे. हे FV जास्त आहे, 10 रुपये आहे की नाही हे, आणि हे 5 रुपये आहे, त्याच्यामुळे FV जास्त आहे. त्यामुळे FV इज ग्रेटर दॅन MV पेक्षा हे मोठं आहे. त्यामुळे आपण काय करायचं, FV मायनस म्हणजे ह्याच्यामधून हे मायनस करा. FV मायनस MV, 10 मायनस 5 किती येणार, मग या ठिकाणी 5 आन्सर येणार. बरोबर आहे. शेअर ॲज इट इज मध्ये रिकामी जागा काय येणार, 5 येणार. तर हे अगदी सोपं आहे. पार म्हणल्यानंतर इथं लक्षात ठेवा फक्त, हा FV आणि MV सेम असतो, 100 असतो. प्रीमियम, MV मधून प्रीमियम काढल्यानंतर FV मिळतो आणि इथं FV मोठा आहे म्हणून 10 मायनस 5 करायचं, इथे 5 येतं. अगदी सिंपल पहिला प्रश्न होता, काही अवघड नव्हतं. ठीक आहे, एकदा बघून घ्या, आपण पुढे जाऊयात. चला बेटा, याच्यानंतर आता आपण पुढे जाऊयात बेटा. चला, झालं. नेक्स्ट क्वेश्चन घ्या बेटा, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. काय नेक्स्ट क्वेश्चन बेटा याच्यानंतर, नेक्स्ट क्वेश्चन बघा. मिस्टर अमोल परचेस्ड 50 शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू ₹100. बघा बेटा, काय म्हणले या ठिकाणी, मिस्टर अमोल परचेस्ड 50 शेअर, त्यांनी 50 शेअर घेतले ज्याची फेस व्हॅल्यू ही 100 रुपये आहे. वेन द मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर वॉज 80. मार्केट व्हॅल्यू किती होती, फेस व्हॅल्यू त्याची 100 रुपये आहे, पण मार्केट व्हॅल्यू 80 रुपीज असताना त्यांनी 50 शेअर घेतले होते. ठीक आहे, 50 शेअर्स घेतले होते ज्याची फेस व्हॅल्यू सध्या 100 रुपये आहे आणि वेन द मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर वॉज, त्यावेळेस 80 रुपीज होती. कंपनी हॅड गिवन 20% डिव्हिडंड, फाइंड द रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. आता तुम्हाला या एक्सरसाइज मध्ये हेच काढायचंय, फाइंड द रेट ऑफ रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट. याचा एक फॉर्म्युला आहे बेटा, रेट ऑफ रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट, रेट ऑफ रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट, रेट ऑफ रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट. पोरो लक्ष द्या, रेट ऑफ रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय लक्षात घ्या. FV किती दिले, एक एक लिहायचं. FV किती आहे, 100 आहे. गिवन मध्ये काय काय लिहिणार बघा, 50 शेअर आहेत, FV आहे 100. MV किती आहे बेटा, मार्केट व्हॅल्यू, हे 50 शेअर आहेत, फेस व्हॅल्यू काही तर 100 आहे. मार्केट व्हॅल्यू किती आहे पोरो, मार्केट व्हॅल्यू आहे 80.
पुढे काय म्हणलंय, कंपनी हॅड गिव्हन 20% डिव्हिडंड. आता बघा, MV 100 आलं, MV 80 आलं. फॉर गेटिंग वन शेअर ऑफ FV ₹100. बरोबर आहे. फॉर गेटिंग एक शेअर साठी FV किती असणार आहे, 100 रुपये असणार आहे. बरोबर आहे. 50 शेअर घेतलेत पण FV किती आहे, 100 आहे. द इन्व्हेस्टमेंट इज रुपीज, म्हणजे एक शेअर 100 रुपये फेस व्हॅल्यूचा आहे, त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट केली 80 रुपीज, असं इथून इथं लिहिलं आपण. मग आपल्याला इथे काय लिहायचंय, डिव्हिडंड 20% इज इक्वल टू, आता डिव्हिडंड 20% मिळालाय म्हणजे 20 रुपीज पर शेअर ऑफ FV 100. बरोबर आहे. 20 रुपीज पर शेअर ऑफ FV 100. FV म्हणजे फेस व्हॅल्यूच्या 100 वर 20 रुपीज डिव्हिडंड दिलाय. त्याच्यामुळे आपण फॉर्म्युला एक यूज करायचा, रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू डिव्हिडंड इन कंपनी. बरोबर आहे. डिव्हिडंड इन कंपनी अपॉन सम इन्व्हेस्टेड, म्हणजे एकूण इन्व्हेस्ट केलेला मनी आणि डिव्हिडंड इन कंपनी इंटू 100. मग आपल्याला रेट ऑफ रिटर्न येईल बेटा. ठीक आहे. काय येतो रेट ऑफ रिटर्न बघा. आता हा 20 म्हणजे 20% म्हणजे या ठिकाणी इन्व्हेस्ट केलेला आहे, डिव्हिडंड दिलेला आहे त्यांनी. बरोबर आहे. डिव्हिडंड इन कंपनी म्हणून त्या ठिकाणी 20% लिहिला. इन्व्हेस्टेड मनी किती आहे, इन्व्हेस्टेड 80 रुपीज केलाय तुम्ही. हा 80 इन्व्हेस्टेड सम, एकूण इन्व्हेस्टेड सम किती आहे, 80 आहे, इंटू 100 इज इक्वल टू, हा कट झाला, बघा किती येतो, हा 200/8 किती येतो, 25. द रेट ऑफ रिटर्न फॉर मिस्टर अमोल इज 25%. बरोबर आहे. आपल्याला हे रेट ऑफ रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट काढायचा होता, रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट करायचा होता. बरोबर आहे. रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, रेट म्हणल्यानंतर पर्सेंट मध्ये येणार आहे. त्याच्यामुळं डिव्हिडंड इन कंपनी अपॉन सम इन्व्हेस्टेड, हा सम इन्व्हेस्टेड किती आहे रे, बघा इन्व्हेस्टेड इज ₹80, त्याच्यामुळे इथे 80 लिहिला. हा डिव्हिडंड जो आहे बेटा, हा डिव्हिडंड इथे बघा, डिव्हिडंड 20% म्हणजे 20 रुपीज पर शेअर ऑफ FV, म्हणून इथे 20 लिहिला. आणि हा इथं 100चा 100 आपण करून घेतला. लक्षात येत आहे. आधी फेस व्हॅल्यू लिहा 100, पुन्हा MV लिहा 80 रुपीज. फॉर गेटिंग वन शेअर ऑफ MV, आता 50 शेअर आहेत 100 रुपीजच्या फेस व्हॅल्यूचे, पण एक शेअर जर आपण केला तर तो पण 100 रुपयालाच आहे. ठीक आहे. आणि मग आपण हे लिहिल्यानंतर रेट ऑफ रिटर्न, डिव्हिडंड आहे 20% म्हणजे 20 रुपीज पर शेअर ऑफ FV 100. डिव्हिडंड म्हणजे काय, 20% मिळणार आहे. बरोबर आहे. 20% मग कशा, त्या 100 शेअरला मिळणार आहे, पर शेअरला. बरोबर आहे. 100 शेअर जे आहेत तर त्या पर शेअरवर 20% मिळणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे डिव्हिडंड रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू डिव्हिडंड इन कंपनी अपॉन सम इन्व्हेस्टेड इंटू 100. कळलं सर्वांना. रेट ऑफ रिटर्न इन्व्हेस्टमेंट ह्याचा हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू डिव्हिडंड इन कंपनी अँड सम इन्व्हेस्टेड इंटू 100. डिव्हिडंड म्हणजे काय रे, तर तिथं फायदा मिळालेला असतो आपल्याला. डिव्हिडंड म्हणजे काय, तर तो 20% त्यांनी फायदा दिलेला असतो इन्व्हेस्टमेंटवर. बरोबर आहे. कळलं सर्वांना. तर आता ह्याच्यामध्ये आपण पुढचं बघूयात. काय येतं पुढचं बेटा ह्याच्यामध्ये, पुढचं सोल्युशन काय ह्याच्यामध्ये, हे सोल्युशन बघितलं तुम्ही सगळ्यांनी, हे सोल्युशन बघितलं, लक्षात आलं. MV म्हणजे काय, मार्केट व्हॅल्यू असते पोरो. MV म्हणजे काय, मार्केट व्हॅल्यू असते पोरो. चला नेक्स्ट घ्या. काय येतं बेटा, नेक्स्ट घ्या रे. बघा थोडंसं ऑब्झर्वेशन लक्ष द्या. मी इथं काय सांगतोय, मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू याच्यावरच हे क्वेश्चन आहेत सगळे. ठीक आहे बेटा. याच्यामध्ये घाबरू नका. एक जे मी सांगतोय ते केवळ फक्त थोडंसं लक्ष द्या. आता पुढे काय सांगितलंय त्यांनी, जोसेफ परचेस्ड फॉलोइंग शेअर्स, फाइंड द टोटल इन्व्हेस्टमेंट. टोटल इन्व्हेस्टमेंट काढा म्हणले. टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय रे, तुम्हाला मार्केट व्हॅल्यू काढायचे. टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, मार्केट व्हॅल्यू काढायचे. बघा काय इथं, कंपनी ए शेअर त्यांनी किती घेतलेत, 200 शेअर घेतलेत, ज्याची फेस व्हॅल्यू 2 रुपये आणि प्रीमियम 18 रुपये आहे. पुन्हा कंपनी बी आहे. पोरो बघा रे, कंपनी ए काय, कंपनी ए 200 शेअर आहेत बेटा, 200 शेअर आहेत. फेस व्हॅल्यू आहे त्याची 2, प्रीमियम आहे 18. पोरांनो मी काय म्हणलं होतं, प्रीमियम प्लस या ठिकाणी जर मी FV केलं, FV प्लस फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम केलं तर मला मार्केट व्हॅल्यू कळते. आणि मार्केट व्हॅल्यू म्हणजेच इन्व्हेस्टमेंट असते पोरो. मग त्यांनी टोटल कंपनीमध्ये किती इन्व्हेस्टमेंट केली हे काढायचंय. कंपनी ए ची कळाली
200 शेअर आहेत, FV आहे 2 रुपये, प्रीमियम आहे 18 रुपये. कंपनी बी आहे 45 शेअर आहेत, MV आहे 500 रुपये. कंपनी सी आहे एकच शेअर आहे, MV आहे 10,540 रुपये. पोरं म्हणा आता सोल्युशन. कंपनी ए, चल रे बाबा कंपनी ए. बघा कंपनी ए काय म्हणते, कंपनी ए किती आहेत बेटा 200 शेअर. किती आहेत 200 शेअर. 200 शेअर आहेत म्हणजे एक शेअर कितीला आहे बेटा, एक शेअर कितीला आहे या ठिकाणी इथं बघा FV 2 रुपीज आणि प्रीमियम 18. मग आपण ह्याच्यामध्ये काय केलं, ह्याचा MV काढून घेतला आधी. MV किती आहे, FV प्लस प्रीमियम 2 प्लस 18 20 काढून घेतला. बरोबर आहे, ह्याचा MV काढून घेतला कंपनी ए चा. कंपनी ए चा MV काढून घेतल्यानंतर काय होतं बेटा, इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए नंबर ऑफ शेअर इंटू MV करायचं. इन्व्हेस्टमेंट कशी काढायची, नंबर ऑफ शेअर इंटू MV. MV म्हणजे ज्या किमतीला शेअर विकत घेतो बेटा, ज्या किमतीला शेअर विकत घेतो. तुम्हाला प्रीमियम दिलाय, तुम्हाला फेस व्हॅल्यू दिली आहे, तर दोघांची ऍडिशन करा आणि MV काढा. दोघांची ऍडिशन करा आणि MV काढा. दोघांची ऍडिशन करा आणि MV काढा. MV काढलं बेटा, MV काढलं की MV काढल्यानंतर या ठिकाणी तुम्ही किती शेअर विकत घेतलेत आणि तुम्हाला लगेच टोटल इन्व्हेस्टमेंट कळते. आता कंपनी ए मध्ये टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे, 200 शेअर घेतलेत. MV किती प्राइस ने घेतलेत, MV आहे 20 रुपये, 18 रुपये प्रीमियम होता, 2 रुपये फेस व्हॅल्यू होती. ह्या दोघांचा गुणाकार केला बेटा 4000 आलं. म्हणजे पहिल्या कंपनीमध्ये 4000 रुपये इन्व्हेस्टमेंट आहे. आता दुसऱ्या कंपनीमध्ये काढा. नंबर ऑफ शेअर किती आहेत बेटा, नंबर ऑफ शेअर आहेत 45. त्यांनीच दिलेलं होतं पहा, इथं प्रश्नामध्येच दिलं होतं. हे बघा नंबर ऑफ शेअर 45 आणि MV डायरेक्ट दिलं. इथे MV दिलं नव्हतं, इथे MV डायरेक्ट दिले. गुणाकार करून टाका. काय दिले बेटा MV या ठिकाणी, नंबर ऑफ शेअर 45, MV आहे 500. बेटा 45 गुणिले 500 करा, 22,500 उत्तर येतं. काय येतं, 22,500 उत्तर येतं. लक्षात घ्या 22,500 उत्तर येतं. लक्षात आलं, 45 गुणिले 500 22,500. दुसरा पर्याय आला कंपनी सी. चल रे बाबा, लक्ष दे रे बाबा. कंपनी सी काय म्हणते पोरा, बघ कंपनी शेअर सी काय म्हणते, किती शेअर आहेत, एक शेअर आहे. MV किती आहे बेटा 10,540. शेअर एकच आहे आणि MV आहे 10,540. बाळा 1 इंटू 10,540 कर, त्या ठिकाणी उत्तर तुझं 10,540च येतं. ह्याला 2 म्हणलं, ह्याला 1 म्हणलं आणि ह्याला 3 म्हणलं. कंपनी ए, कंपनी बी, कंपनी सी. पोरांनो कंपनी ए, कंपनी बी, कंपनी सी, तिन्हीचे आपण उत्तर काढले बेटा. ह्याच्यामध्ये काही डिफिकल्ट आहे का, आपण फक्त प्रीमियम प्लस फेस व्हॅल्यू ऍड केला आणि MV निघाला. MV गुणाकार, MV गुणिले पोरं म्हणा पाठीमाग. MV म्हणजे मार्केट प्राइस, ज्या किमतीनं शेअर आपण विकत घेतो, ज्या किमतीनं आपण शेअर विकत घेतो. माझ्याकडे 200 शेअर आहेत, 200 गुणिले MV कर, तुझी टोटल इन्व्हेस्टमेंट कळेल. 200 गुणिले MV कर, तुझी टोटल इन्व्हेस्टमेंट कळेल. आता या तिघांची ऍड करा. इथं पहिल्या कंपनीत 4,000 केले, दुसऱ्या कंपनीत 22,500 केले बेटा, तिसऱ्या कंपनीत 10,540 आहेत आणि टोटल ज्यावेळेस ऍड करू त्यावेळेस आपल्याला 37,040 हे उत्तर येणार आहे. दिस इज द टोटल इन्व्हेस्टमेंट ऑफ दिस, काय म्हणूयात आपण, नाव काय त्याचं त्या पोराचं, जोसेफ. तर ह्या जोसेफची जी आहे बेटा, ही जोसेफची इन्व्हेस्टमेंट आहे. कळलं सर्वांना. प्रश्न खूप सोपे आहेत. फायनान्शियल प्लॅनिंग अवघड नाही बेटा. उद्या तुम्ही सगळेजण मोठे झालात तर तुम्हाला सुद्धा शेअर मार्केटमध्ये काही व्यवसाय करायचा आहे. लक्षात आलं, तुमची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायची आहे. त्याच्यामुळं केवळ 10वीच नाही तर तुम्हाला भविष्यामध्ये देखील हा सगळा कॉन्सेप्ट उपयोग. अरे तुमच्या घरच्यांना भले भले मोठे मोठे असतील, त्यांना मार्केट व्हॅल्यू कळत नसेल, फेस व्हॅल्यू कळत नसेल, तुम्ही समजून सांगा. आम्हाला आज योगेश सरांनी हे सांगितलंय, आम्हाला शेअर मार्केट म्हणजे काय सांगितलंय, शेअर मध्ये एवढं असतं बेटा. शासनाने तुम्हाला ह्याच्यासाठीच हे टॉपिक दिलेत की तुमचं मॅथमॅटिक्स खूप छान झालं पाहिजे, तुम्हाला व्यवहारिक मॅथमॅटिक्स पण कळलं पाहिजे. मार्क तर तुम्हाला 100% अरे ती तर माझी गॅरंटी आहे. मी तुम्हाला 10 पेपर देणार आहे बेटा. 10 पेपर पैकी एक तरी पेपर जशास तसा तुम्हाला पडणार आहे. त्याच्यामध्ये क्वेश्चन जशास तसे आहेत. बरोबर आहे. त्याच्यामध्ये काय येणार आहे मला सांगा बरं. शासन तरी कुठून काय टाकणार आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चनच सगळ्यांचा विचार करून टाकत असतं. केवळ तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांचा, हुशार विद्यार्थ्यांचा शासन विचार करत नाही बेटा. सगळ्यात शासनाला एकदम तळागळातले एकदम ढ विद्यार्थ्यांचा विचार करावा लागतो. त्यांना पण पास व्हावा असा त्यांचा विचार असतो. बरोबर आहे. पास करावा असा विचार असतो. त्याच्यामुळे सगळ्यांचा तुम्हाला मार्क्स तर तुम्हाला मिळणारच आहेत, पण त्याच्या पुढे जाऊन बेसिक पक्क कसं करता येईल, त्याच्या पुढे जाऊन विषयाचं ज्ञान सखोलरित्या कसं घेता येईल, त्याच्या पुढे जाऊन आपल्याला कसं असं
मॅथमॅटिक्स असं आपल्या रक्तामध्ये बसलं पाहिजे. असं कसं करता येईल? जरी तुमचं मॅथमॅटिक्स 0 असेल बेटा, तरी सगळे व्हिडिओ माझे बघितल्यानंतर तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये, अरे बऱ्याच मुलं काय म्हणतात, सर आम्हाला डॉक्टर व्हायचंय, आम्हाला MBBS व्हायचंय, तिथं मॅथमॅटिक्स काय? अरे बाबा, ज्यावेळेस फिजिक्स बघशील तू त्यावेळेस तुला कळल मॅथमॅटिक्सचा उपयोग काय होता, त्यावेळेस तुला कळल गुणाकार म्हणजे सरांनी काय सांगितलं होतं, त्यावेळेस तुला कळल कॉन्सेप्ट म्हणजे काय असतात. म्हणून मी सांगतोय आत्तापासून काळजी घ्या. तुम्हाला खूप छान, मला तुम्ही नोंद झालात, तुम्ही मला ओळखताय, तुम्हाला माझ्यापर्यंत तुम्ही आलात किंवा मी तुमच्यापर्यंत आलोय, हे आपल्या दोघांचं पण नशीब आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला एवढे छान गोष्टी तुम्हाला एका जागी तुम्हाला मिळतात. एकदम टीचिंग म्हणजे सुपर क्वालिटीचे सगळे व्हिडिओ आहेत, सुपर क्वालिटीचं टीचिंग तुम्हाला या ठिकाणी मिळते. तर हे सगळ्यांचा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही फायदा घ्या. ठीक आहे, तर चला आता ह्याचा पुढचा नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. काय म्हणतो बेटा नेक्स्ट क्वेश्चन? नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो, श्रीमती देशपांडे परचेस्ड शेअर्स ऑफ FV ₹5 ॲट प्रीमियम ₹20. पोरांनो, श्रीमती देशपांडे बाई काय करतायत? शेअर घेतायत. FV रुपीज किती आहे? ₹5 आहे. पोरांनो FV 5 आहे आणि प्रीमियम 20 आहे. झालं, MV निघून जाते, आपल्याला MV कळून जाते. अरे MV म्हणजेच काय या ठिकाणी? प्रीमियम प्लस या ठिकाणी तू करून टाक FV. MV म्हणजेच काय या ठिकाणी? FV प्लस प्रीमियम. प्रीमियम आहे 20, FV आहे त्या ठिकाणी ₹5. श्रीमती देशपांडेनी हे घेतलं. हाऊ मेनी शेअर्स विल शी गेट? ₹20,000. अरे बाबा, या ठिकाणी 20,000 मध्ये तिला किती शेअर येतील? आधी तू काय काढ? आधी काढ FV इज इक्वल टू 5, प्रीमियम इज इक्वल टू 20, MV काढलंस 25 आलं. अरे बाबा, या ठिकाणी सर्वांना माहिती आहे टोटल इन्व्हेस्टेड मनी तुम्हाला दिलेला आहे ₹20,000. हाऊ मच? ह्याच्यामध्ये शेअर किती मिळाले तिनं म्हणते. फॉर्म्युला काय? शेअर किती मिळाले, टोटल किती तिनं घातले याच्यामध्ये ₹20,000. त्याच्यामुळे फॉर्म्युला तर आहे सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर इंटू MV. आपण इतक्या वेळ टोटल इन्व्हेस्टमेंट कशी काढत होतो पोरो? टोटल इन्व्हेस्टमेंट कशी काढत होतो? आपल्याला शेअर दिलेले होते, MV दिलेला होता, याचा दोघांचा गुणाकार करून टोटल इन्व्हेस्टेड मनी काढायचो. अरे बाळांनो, या ठिकाणी आता हे सम इन्व्हेस्टेड दिलेलं आहे. सम इन्व्हेस्टेड त्यांनी किती दिलेला आहे? 20,000 दिलेला आहे. ते म्हणतायत की शेअर किती येतील ह्याच्यामध्ये, म्हणून नंबर ऑफ शेअरची जागा नंबर ऑफ शेअर धरा आणि MV दिलाय 25. पुन्हा हे नंबर ऑफ शेअर इथं आणा, 20,000 इथं घ्या, 25 खाली घ्या. पोरो नंबर ऑफ शेअर इथं आणा, 20,000 इथं घ्या, 25 खाली घ्या. हा रूलच आहे, फॉर्म्युलाच आहे. हा फॉर्म्युल्यामध्ये नंबर ऑफ शेअर इथं येतो, इज इक्वल टू होतो, हा इथं वरती जातो, हा इथं गुणाकारातला खाली येतो. बघा, नंबर ऑफ शेअर 20,000 डिवायडेड बाय 25, ह्याचा आपण ज्या वेळेस गुणाकार करतो 25 8 200, 25 1 25, 25 8 200, उत्तर येतं नंबर ऑफ शेअर इज इक्वल टू 800. बघा, टोटल इन्व्हेस्टमेंट सम इन्व्हेस्टेड, त्याला सम इन्व्हेस्टेडचा फॉर्म्युला म्हणा किंवा टोटल इन्व्हेस्टमेंट. अरे बाबा, टोटल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर इंटू MV. सर MV कसं काढायचं? अरे फेस व्हॅल्यू दिली आहे बेटा तुला, फेस व्हॅल्यू दिली आहे तुला, कळतंय का तुला? इकडे बघ, फेस व्हॅल्यू दिली आहे तुला. फेस व्हॅल्यू किती आहे बेटा या ठिकाणी? फेस व्हॅल्यू आहे या ठिकाणी ₹5. 5 ॲट प्रीमियम ₹20. प्रीमियम पण दिलाय, फेस व्हॅल्यू पण दिली आहे. अरे MV सरळ सरळ निघतो बाळा, सरळ सरळ MV निघतो. MV आला की म्हणायचं नंबर ऑफ शेअर किती आहेत इंटू MV, हे टोटल इन्व्हेस्टमेंट मिळते. त्यांनी नंबर ऑफ शेअर काढा म्हणलं होतं, थोडंसं फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू ठेवून नंबर ऑफ शेअर इथं बाजूला घ्यायचं आणि मग या ठिकाणी हे 20,000 सम इन्व्हेस्टेड केलेली आणि हे MV खाली घ्या, त्याला भागाकार भाग घाला आणि मग तुम्ही त्याचं उत्तर काढू शकता. अगदी सोपा प्रश्न आहे, समजून सांगितलंय. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण आता. नेक्स्ट क्वेश्चन घ्या, खूप छान प्रश्न होता. नेक्स्ट क्वेश्चन घ्या बेटा. काय येतो रे नेक्स्ट क्वेश्चन? नेक्स्ट क्वेश्चन बघा बेटा, काय नेक्स्ट क्वेश्चन? श्री शांतीलाल हॅज परचेस्ड 150 शेअर्स ऑफ FV ₹100. काय म्हणलंय? श्री शांतीलाल हॅज परचेस्ड 150 शेअर्स ऑफ FV ₹100 फॉर MV ऑफ ₹120. कंपनी हॅज पेड डिव्हिडंड 7%. फाइंड द रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. आता ते मगासारखंच काढायचं बेटा, रेट ऑन रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. बघा, श्री शांतीलाल हॅज परचेस्ड 150 शेअर्स ऑफ FV ₹100. FV 100 आहे.
त्याच्यानंतर काय केलंय, फॉर MV 120, MV 120 रुपीज आहे पोरांनो, FV 100 आहे, MV 120 रुपीज आहे. त्याच्यानंतर कंपनी हॅज पेड डिव्हिडंड 7%, डिव्हिडंड 7% आहे म्हणजे डिव्हिडंड ₹7 ऑन इन्व्हेस्टेड ₹120. अरे बाबा या ठिकाणी ह्या 120 वर 7% डिव्हिडंड मिळालेला आहे. 7% ह्या 120 रुपीज वर 7% डिव्हिडंड मिळालेला आहे. रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू फॉर्म्युला वापर हा रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू डिव्हिडंड इन्कम अपॉन सम इन्व्हेस्टेड इंटू 100. डिव्हिडंड इन्कम किती आहे बेटा, डिव्हिडंड इन्कम हे बघा 7 आहे, हा 7 ला 7 लिहिला. सम इन्व्हेस्टेड किती आहे, सम इन्व्हेस्टेड, अरे बाबा सम इन्व्हेस्टेडचा अर्थ पोरो टोटल इन्व्हेस्ट केलेला मनी, टोटल इन्व्हेस्ट करून शेअर घेतलेला मनी. बघा किती टोटल, फेस व्हॅल्यू शेअर करतात का बेटा, नाही. टोटल इन्व्हेस्ट मध्ये मनी असतो MV चा, मार्केट व्हॅल्यूचा, ज्याच्यासोबत फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम येतो. इथं दिलंय ना त्यांनी, फेस व्हॅल्यू वेगळं दिलंय, या ठिकाणी MV 120 दिले. अरे बाबा मग हे सम इन्व्हेस्टेड म्हणजेच MV असतं. डिव्हिडंड म्हणजे हे 7 आहे, हा 7/120 इंटू 100 कर, रेट ऑफ रिटर्न येऊन जाईल तुला. अरे ज्यावेळेस तू हे 0 कट करतोस, 10 सत्ती 70/12 करतोस, राहतं एवढंच, तर यावेळेस आपल्याला इथं आन्सर येऊन जातं बेटा 5.83. बरोबर आहे. 70/10 ज्यावेळेस 70/12 ज्यावेळेस करतो आपण, त्यावेळेस आपल्याला 12×5 = 60. बरोबर आहे. आणि पुन्हा 8 आणि 3 असं आन्सर येऊन जातं. 12×8 = 96. ठीक आहे, कळलं. 5.83. त्याच्यामुळे रेट ऑफ रिटर्न फॉर श्री शांतीलाल इज 5.83%. कळलं सर्वांना. FV लिहायचं, MV लिहायचं, रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू डिव्हिडंड इन कंपनी, डिव्हिडंड इन्कम फ्रॉम कंपनी डिवाइडेड बाय डिव्हिडंड इन्कम फ्रॉम कंपनी डिवाइडेड बाय सम इन्व्हेस्टेड इंटू 100. सम इन्व्हेस्टेड इंटू 100. डिव्हिडंड इन कंपनी वरी डिव्हिडंड, खाली सम इन्व्हेस्टेड. अरे बाबा खालचं सम इन्व्हेस्टेड म्हणजे काय, तो आहे MV. बाबांनो MV आणि FV आधी क्लिअर करून घ्या. MV म्हणजे टोटल सम इन्व्हेस्टेड असतो, ज्याच्यामध्ये आपण FV प्लस प्रीमियम भरतो. लक्षात येतं. त्याच्यामुळे फेस व्हॅल्यूचा आपला संबंधच नाही दूरपर्यंत, आपला संबंध आहे MV शी. MV कधी कधी दिलेलं असतं, कधी कधी दिलेलं नसतं. जर दिलेलं असलं तर काही टेन्शनच घ्यायचं नाही, जर दिलेलं नसलं तर प्रीमियम प्लस फेस व्हॅल्यू करायचं इन अ गिव्हन इन्फॉर्मेशन. ऑटोमॅटिकली तुम्हाला ते येऊन जाईल. कळलं सर्वांना. मग हे ह्याच्या पद्धतीने असं एक्झाम्पल हे सोडवायचंय बेटा. ठीक आहे, व्हेरी गुड, खूप छान. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. काय म्हणतो रे नेक्स्ट क्वेश्चन घ्या. काय म्हणलंय, फाइंड द रेट ऑफ रिटर्न ऑन हिज इन्व्हेस्टमेंट. आता या ठिकाणी बघा काय म्हणले, हे प्रश्न काय, इफ द फेस व्हॅल्यू ऑफ बोथ द शेअर इज सेम देन विच इन्व्हेस्टमेंट आउट ऑफ द फॉलोइंग इज मोर प्रॉफिटेबल. फेस व्हॅल्यू ऑफ बोथ शेअर इज सेम आहे, फेस व्हॅल्यू सेम आहे बेटा. आणि मग कोणती काय म्हणते त्यांनी, कोणती इन्व्हेस्टमेंट तुम्हाला मोर प्रॉफिटेबल वाटते. आता कंपनी ए याचा डिव्हिडंड आहे 16 आणि MV आहे 80. कंपनी B याचा डिव्हिडंड आहे 20%, MV आहे 120. ह्या दोघांपैकी फेस व्हॅल्यू समान आहे. फक्त याच्यामध्ये तुम्हाला सांगायचंय की कोणत्या ह्याच्यामध्ये कंपनीमध्ये जर तुम्ही सम इन्व्हेस्ट केली, सम इन्व्हेस्ट म्हणजे मनी इन्व्हेस्ट केला, सम इन्व्हेस्ट म्हणजे MV आहे, तर तुम्हाला आता रेट ऑफ रिटर्न बघायचा इन्व्हेस्टमेंट केलेला. ज्याचा रेट ऑफ रिटर्न जास्त तिथं मोर प्रॉफिटेबल आहे. मग या ठिकाणी मी काय केलं, सोल्युशन घेतलं. अरे बाबा रेट ऑफ, इथं मी सोल्युशन घेतलं. काय सोल्युशन घेतलं बेटा, इथं बघा ह्याचं सोल्युशन घेतलं. रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू डिव्हिडंड इन्कम अपॉन सम इन्व्हेस्टेड इंटू 100. पहिली कंपनी ए कंपनी आहे, त्याला काय म्हणलं 16/80 इंटू 100. बरोबर आहे, 16/80 इंटू 100. बरोबर आहे. ही पहिल्या ए कंपनीसाठी आहे, डिव्हिडंड इन्कम 16, सम इन्व्हेस्टेड 80 आणि हे 100 ला 100. हे गुणाकार, हे 0 कटला, हा 0 कटला, हा 16 इंटू 10 160/8 किती आलं, 20 आलं. 8 1 8 8 2 16. ठीक आहे, हा 20 आला.
20 आला. बघा इथं रेट ऑफ रिटर्न किती आहे, 20% आहे. रेट ऑफ रिटर्न किती आहे, 20% आहे. बघा कंपनी बी मध्ये किती आहे, डिव्हिडंड 20% आहे. MV 20 रुपीज आहे आणि इन्व्हेस्टिंग 20 रुपीज फॉर शेअर, दिस डिव्हिडंड इज 20 रुपीज. आता इथं डिव्हिडंड 20 रुपीज होणार आहे या 120 वर. मग या ठिकाणी तुम्ही सरळ करून टाका, रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू डिव्हिडंड इन्कम, या ठिकाणी 20% म्हणजे 20 रुपीज, हा 20 रुपीज. सम इन्व्हेस्टेड किती आहे, 120. सम इन्व्हेस्टेड 120. आता हे डिव्हिडंड इथं पर्सेंट मध्ये दिलेलं असतं ना बेटा, हे रुपीज मध्ये करून घ्यायचा. 20% असेल तर 20 रुपीज म्हणायचं, ठीक आहे. 7% असेल तर 7 रुपीज. 16% असेल तर इथं जे आपण डिव्हिडंड इन्कम 16 घेतलं. दुसऱ्याला बी कंपनीमध्ये 20 अपॉन सम इन्व्हेस्टेड 120 आहे, म्हणजे हे 120 काय बेटा, MV होतं, ठीक आहे. हे 100, ह्याचं उत्तर आलं 16.63. आता फ्रॉम 1 and 2 लक्षात आलं की दुसऱ्या कंपनीमध्ये 16.67 म्हणजे 16.67 नी आपल्याला इन्व्हेस्टमेंटचा रिटर्न मिळतो, बरोबर आहे, रेट ऑफ रिटर्न मिळतो, आणि इथं 20%चा रिटर्न मिळतो. मग पहिल्या कंपनीमध्ये मोर प्रॉफिटेबल आहे, बरोबर आहे. इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए इज मोर प्रॉफिटेबल. लक्षात आलं. रेट ऑफ, फक्त हा कंपनी ए लक्षात ठेवा आणि त्याचा रेट ऑफ रिटर्न इन्व्हेस्टमेंट डिव्हिडंड इन्कम अपॉन सम इन्व्हेस्टेड हे काढून घ्यायचं. इथं पहिल्यांदा असं म्हणायचं, लेट द FV ऑफ ईच टाइप ऑफ शेअर बी 100, म्हणजे FV दोघांचा समान आहे. FV 100 आहे म्हणा. कंपनी ए डिव्हिडंड 16% आहे, MV 80 आहे, आणि ऑन इन्व्हेस्टिंग 80 रुपीज शेअर द डिव्हिडंड इज ₹16. डिव्हिडंड 16% म्हणजे डिव्हिडंड 16 मिळणार आहे. कशावर, MV वर. डिव्हिडंड MV वर मिळतो, मार्केट व्हॅल्यू वर मिळतो, आणि दोन्ही कंपनीसाठी फेस व्हॅल्यू समान आहे. त्याच्यामुळे रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू आपण काढू शकतो डिव्हिडंड इन्कम, जे पर्सेंट मध्ये डिव्हिडंड दिलेला असतो त्याला रुपीज मध्ये म्हणायचा, आणि खाली त्या ठिकाणी तुम्ही जे आहे जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला या ठिकाणी पुट करून तो आपल्याला त्या ठिकाणी तुम्ही सम इन्व्हेस्टेड म्हणजे डिव्हिडंड इन्कम अपॉन सम इन्व्हेस्टेड इंटू 100 असं करून रेट ऑफ रिटर्न तुम्ही काढू शकता, ठीक आहे. असं छोटा लक्षात ठेवा फॉर्म्युला. ओके, कळलं सर्वांना? कळलं इथपर्यंत? हे रेट ऑफ रिटर्न कसं लिहिलं, ए कंपनी बी कंपनी, आणि मग इथे हे फायनल सोल्युशन लिहिलं बेटा, ठीक आहे. बघा हा प्रश्न अशा पद्धतीने होता, ठीक आहे. हा प्रश्न अशा पद्धतीने होता. ओके, याचं सोल्युशन इथं आहे. पहिल्यांदा हे लिहा, हे सोल्युशन लिहा, त्याच्यानंतर हे लिहिलं की हे लिहा, ठीक आहे. कळलं सर्वांना बेटा? कळलं? प्रश्न छान होता विद्यार्थी मित्रांनो. बघा प्रश्न छानच आहेत सगळे. फायनान्शियल प्लॅनिंग अजून एकदा बघा, मार्केट व्हॅल्यू तुम्हाला कळेल. डिव्हिडंड म्हणजे पर्सेंट मध्ये जे होते रुपीज मध्ये करून घ्यायचा, आणि डिव्हिडंड हा MV वर मिळतो, बरोबर आहे, MV वर मिळतो. जर त्या ठिकाणी कधी कधी काय प्रश्नामध्ये फेस व्हॅल्यू दोन कंपॅरिझन देतात, कंपॅरिझन करा, फेस व्हॅल्यू समान आहे, दोन कंपनीमध्ये एवढा इन्व्हेस्ट केलाय, ह्या डिव्हिडंडनं तिथं केलाय, तर रेट ऑफ रिटर्न कुणाचा प्रॉफिटेबल आहे, तर फॉर्म्युला सर्वांनाच माहिती आहे बेटा, रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू डिव्हिडंड अपॉन MV म्हणण्यापेक्षा सम इन्व्हेस्टेड म्हणा, आणि इनटू त्या ठिकाणी हे करून घेऊ शकता, ठीक आहे बेटा. ह्याच्यामध्ये काही डिफिकल्ट आहे का, तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये काही सुद्धा डिफिकल्ट नाहीये, ठीक आहे, काही सुद्धा याच्यामध्ये डिफिकल्ट नाहीये. ओके बेटा, आपण थांबूयात विद्यार्थी मित्रांनो. पुनश्च एकदा पुढचा एक्सरसाइज जी आहे प्रॅक्टिस सेट, ते प्रॅक्टिस सेट कंप्लीट करूयात. थँक्यू सो मच. आणि पुनश्च एकदा ते बघायचंय तुम्ही, ठीक आहे. मी आहे, काही नाही कळालं तर मला डेफिनेटली कॉल करू शकता एनी टाइम. आय एम अवेलेबल फॉर ऑल ऑफ यू 24 आवर्स. ओके बेटा, ठीक आहे. चला, थँक्यू सो मच.